वक्तृत्व हे वेट नाही तर ती अनिवार्य अशी एक ओढ आहे. हे वाक्य आहे महाराष्ट्रातील नामवंत वक्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचं. खरं तर प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांसारखं बोलण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. काही जण तिथपर्यंत पोहोचले सुद्धा, पण ते शक्यही झालं नाही. आणि खरं सांगू का, वक्तृत्वामध्ये आपली स्वतःची एक शैली असावी बरं. म्हणजे आपलं अनुकरण इतरांनी करावं. नेमकं कसं बोलावं, काय बोलावं आणि कशा पद्धतीने शैली असावी ही स्वतः डेव्हलप करावी. त्यामुळे वक्तृत्वामध्ये अनुकरणापेक्षा आपली स्वतःची शैली आपण इतरांसमोर प्रकट केली पाहिजे. वक्तृत्वासाठी धाडस खूप महत्वाचं आहे. हो, आता धाडस झाला, आता मी बोलू शकतो, एक आत्मविश्वास निर्माण झाला. त्यानंतरचा विषय तो अभ्यासाचा. अभ्यास कशाचा करायचा हेही आपण पाहिलं की साधी गोष्टीची पुस्तकं असू देत, वर्तमानपत्र असू देत, कथा, कादंबऱ्या, नियतकालिका, अगदी या सगळ्यांमधून आपला एक अभ्यास होतो. कारण वाचन तितकंच महत्वाचं आहे. वाचनामुळे काय होतं, आपली प्रगल्भता वाढते, आपला व्यासंग वाढतो आणि शब्दसंपत्ती वाढते. आणि डोक्यामध्ये जर शब्दांचं भांडार असेल ना, तेव्हा प्रसंगानुरूप कुठंही काही कसंही आपण बोलू शकतो. त्यासाठी वाचन खूप महत्वाचं आहे. आणि वाचनाबरोबर दुसरा एक मुद्दा ते म्हणजे इतर वक्त्यांची भाषणं ऐकली देखील पाहिजे. श्रवण ज्याला आपण म्हणतो. त्यामुळे भाषणाबरोबर युट्यूब, सोशल मीडियाचं युग आहे. या युगामध्ये तुम्ही अनेक वक्त्यांची भाषणं ऐकू शकता. ऐकायचं कशासाठी, नेमकी त्यांची बोलण्याची पद्धत कशी आहे, ते कसे बोलतायत, मग आपल्यामध्ये आपण काय बदल केला पाहिजे, यासाठी आपण अनेक भाषणं ऐकली पाहिजेत. कारण ऐकण्यामुळं आपला व्यासंग देखील वाढतो आणि त्यानंतर मग आपलं वाचन. त्यामुळं वाचणं आणि ऐकणं या दोन गोष्टी बोलण्यासाठी महत्वाच्या ठरतात. आणि मग आपला सराव. अगदी घरगुती तुम्ही एखाद्या विषयाची जर तयारी करत असाल, केली असेल, 1, 2, 3 मिनिटांची असेल, तर स्वतःच्या भाषणाचं रेकॉर्डिंग करा. आरशासमोर उभा राहा आणि स्वतः हातवारी करत ते भाषण म्हणण्याचा प्रयत्न करा. आणि तो व्हिडिओ भले हसा आपल्या व्हिडिओवरती, पण आपल्याला त्यामध्ये बदल करायचा. मला नेमका कोणता बदल करावा लागतो हे आपल्याला त्यामुळे लक्षात येईल ना. त्यामुळं वाचन, श्रवण आणि त्याबरोबर आपला सराव हा या पद्धतीने झाला तर आपलं वक्तृत्व अधिक सुलभ आणि सोपं होईल, हे मात्र नक्की. नमस्कार, मी गोपाल पाटसुपे आणि तुम्ही पाहताय अर्थातच बोलावं कसं, बोलावं तर असं. संकल्पवाणी या चॅनेलमध्ये प्रभावी बोलणं, वक्तृत्वाचे धडे आपण शिकतोय. आता वक्तृत्वाच्या या बेसिक काही गोष्टींचा अभ्यास गेल्या काही भागांमध्ये आपण करतोय. आता आजच्या भागामध्ये आपल्याला नेमकं वक्तृत्व आणि भाषण करण्यासाठी अभी तक मंजिल दूर आहे. मला अजून भाषणाचे बारकावे शिकायचे, पण त्याही पूर्वी, हे भाषण करण्यापूर्वी आणखीन माझ्याकडे काय असावं, अहो खूप बारकावे. मग या काही गोष्टींचा आजच्या भागामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याची पहिली गोष्ट जर कोणती असेल तर तो म्हणजे आत्मविश्वास. चला, धाडस झालं, पण मला स्टेजवरती जात असताना समोर काही प्रेक्षक बघितल्यानंतर मात्र पुन्हा माझी घाबरगुंडी उडते. आत्मविश्वास. आणि आपल्यात आत्मविश्वास केव्हा येतो, जर विषयाची आपण तयारी केली असेल तर. त्यामुळे एखाद्या विषयाची आपण तयारी केलेली आहे, 5, 10, 15, 20 मिनिटं काही असेल, पण जेव्हा आत्मविश्वासानं श्रोत्यांच्या समोर आपण जातो तेव्हा खऱ्या अर्थानं श्रोते आपली पारख करतात की वक्ता काहीतरी बोलणार आहे. त्यामुळे आत्मविश्वास आपला खूप महत्वाचा आहे. आत्मविश्वासासोबतच आपला आवाज हे बाह्य अंग आहे. वक्तृत्वाचे जे बाह्य अंग आहे त्यामध्ये आवाजालाही तितकंच महत्व आहे. अगदी भारदस्त आपलं व्यक्तिमत्व आहे. अगदी आत्मविश्वासानं आपण समोर गेलो आणि अगदी बारीक असा जर आवाज काढून चिमणीसारखा जर बोलायला लागलो तर तिथं आपला प्रभाव काहीसा कमी होतो. त्यामुळे आपल्या आवाजाला महत्व आहे. त्याचबरोबर आपला पेहराव देखील तितकाच महत्वाचा आहे. श्रोत्यांसमोर जात असताना मी कशा पद्धतीनं जातो, म्हणजे माझा पेहरावावरनं देखील माझं निरीक्षण केलं जातं. म्हणजे प्रभावी बोलण्यामध्ये पेहरावाला देखील तितकं मत, अगदी नीटनेटकं जावं, व्यवस्थित, अगदी प्रत्येक वेळेला अशा पद्धतीचा कोट घातला पाहिजे असंही काही नाही. अगदी साधी कपडे असू द्या, पण ती नीटनेटके आणि व्यवस्थितपणे असणं हे गरजेचं आहे. त्यामुळे आत्मविश्वास, त्याचबरोबर तुमचा पेहराव आणि त्याचबरोबर तुमची शैली जी आहे त्या शैलीकडं लोक पाहत असतात. तुमची मांडणी काय, ज्या विषयाची तुम्ही तयारी करून गेलेला आहात त्या विषयाची तुम्ही तयारी कशी केलेली आहे, त्याची मांडणी कशी आहे, याला सुद्धा वक्तृत्वामध्ये खूप महत्व असतं. तुमची बोलण्याची जी पद्धत आहे, तुमचा स्वराघात आहे, नेमकं बोलत असताना कुठं आवाज उचलायचा आणि कुठं कमी करायचा, कुठं अगदी एकसारखा ठेवायचा, याला देखील वक्तृत्वामध्ये खूप महत्व आहे. आणि या सगळ्या गोष्टी आहेत ना, या सरावांती आपल्याला येतात. त्यामुळे स्वराघात, बोलण्याची शैली, आपल्या विषयाची मांडणी आपण विषयाची काय करतोय नेमकी, म्हणजे एखादा विषय मांडत असताना त्याचा सुरुवात असू दे, मध्य असू दे, शेवट असू दे, ही तयारी म्हणू आपण. त्यानंतर आपली हावभाव. हो, बोलत असताना हावभावाला देखील तितकं महत्व आहे. कारण आपण बोलायला उभा राहिलो ना, अगदी हाताची घडी घालून जर आपण बोलण्याचा जर प्रयत्न केला तर ते भाषण आपलं प्रभावित कसं होईल बरं.
त्यामुळे बोलण्यासाठी आपल्या हावभावाला आणि हो हावभाव देखील प्रमाणात असावे. अगदी ओव्हर जर हावभाव झाले तर ते वक्तृत्व देखील प्रभावी होऊ शकत नाही. अगदी जिथं पाहिजे जेवढं पाहिजे तेवढ्या प्रमाणातच आपले हावभाव झाले पाहिजेत. त्यामुळे आपल्या हावभावाला देखील वक्तृत्वामध्ये खूप महत्व आहे. आणि आपल्या विषयाची तयारी म्हणजे विषय ज्ञान. कारण हे सगळं तुम्ही आता आत्मसात केलं म्हणजे तुमचा पेहराव अगदी नीटनेटका असणं गरजेचं आहे. तुमचा आत्मविश्वास बोलायला उभा राहिल्यानंतर असणं गरजेचं आहे. तुमचा आवाज अगदी भारदस्त मोठा असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमच्या विषयाची मांडणी, पण त्या मांडणीपूर्वी तुमच्या विषयाचं ज्ञान किती आहे याच्याकडे पाहिलं जातं. कारण तुम्हाला जो विषय दिलेला आहे, जो विषय तुम्ही मांडणार आहात, त्या विषयाची मांडणी नेमकी तुम्ही कशी करत आहात आणि त्याचं तुमचं ज्ञान किती आहे. महागाई देशाला लागलेली कीड किंवा भ्रष्टाचार देशाला लागलेली कीड या विषयांवरती जर तुम्हाला बोलायचं असेल तर त्या महागाईबद्दल, महागाई नेमकी काय आहे, भ्रष्टाचार म्हणजे नेमकं काय आहे हे तुम्हाला आधी माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे कोणत्याही विषयाबद्दल बोलत असताना त्या विषयाचा अभ्यास तुमचा असावा, जेणेकरून त्याची मांडणी तुम्हाला करता येईल. म्हणजेच वक्तृत्व करत असताना जे बाह्यांग आहेत या बाह्यांगाला देखील तितकंच महत्व आहे. आणि त्यानंतर मग वक्तृत्व आपलं प्रभावी करण्यासाठी आपण त्याची नेमकी रचना कशी करायची, विषयाची नेमकी तयारी कशी करायची, अशा गोष्टींचा अभ्यास आपल्याला पुढच्या भागामध्ये करायचा आहे.